हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. कुलमुखत्यार पत्र. बऱ्याच वेळा आपण हा शब्द ऐकत असतो पण त्याचा अर्थ माहीत नसतो. कुलमुखत्यार पत्र दॅट इज पॉवर ऑफ अटर्नी. बऱ्याच वेळा आपण बरीच कामं ही कुलमुखत्यार पत्राच्या आधारे करत असतो. बेसिकली कुलमुखत्यार पत्र दॅट इज पॉवर ऑफ अटर्नी हे दोन प्रकारचे असतात, स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी आणि जनरल पॉवर ऑफ अटर्नी. स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय, तर एखाद्या पर्टिक्युलर कामासाठीच जी पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते तिला आपण स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो. याच्यामध्ये ज्या व्यक्तीला आपण अधिकार देतो ते अतिशय लिमिटेड असतात, म्हणजे ठराविक कारणासाठीच दिली गेलेली पॉवर ऑफ अटर्नी असं म्हणू शकतो. पण मग जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय, तर ज्या पॉवर ऑफ अटर्नीने आपण एखाद्या व्यक्तीला सर्व अधिकार देत असतो. अर्थात बऱ्याच प्रकारचे अधिकार एकाच पॉवर ऑफ अटर्नीने जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला देतो तेव्हा आपण त्याला जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो आणि ही फार महत्त्वाची अशी पॉवर ऑफ अटर्नी असते. जनरल पॉवर ऑफ अटर्नी देताना 10 वेळा विचार करावा की आपण कुणाला देतो. विश्वासपात्र व्यक्तीलाच आपण जनरल पॉवर ऑफ अटर्नी देणं गरजेचं आहे. स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी ही फक्त काही ठराविक कारणासाठी दिली गेलेली असल्यामुळे ती तुम्ही कुणालाही देऊ शकता. याच विषयावर जर तुम्हाला डिटेल्डमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या लीगल लेन्स मराठी या आपल्या चॅनलवरती चेकआउट करू शकता. आपण याच्यावरचा एक डिटेल्ड व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या लीगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.